स्वच्छ मंदिर, स्वच्छ अंगण, प्रसन्न असेल धार्मिक वातावरण, तसेच स्वच्छता असेल जिथे जिथे देवाचा वास तिथे तिथे, याच उक्तीप्रमाणे फलटण तालुक्यातील श्री क्षेत्र जावली येथील जावल सिद्धनाथ साहेब देवस्थान मंदिराचे श्रीमंत भोईटे सरकार व नातेवाईक मंडळीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले। निंबाळकर भोईटे यासह तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले श्री जावल सिद्धनाथ साहेब यांची यात्रा चैत्र कृष्ण अष्टमीला असून त्या निमित्ताने श्रीमंत भोईटे सामाजिक न्यास, श्रीमंत सरदार भोईटे घराणे, जय हनुमान मित्रमंडळ तडोळे, तसेच पुणे, सातारा, आडगाव, त्याचबरोबर भोईटे घराण्यातील नातेवाईक मंडळी, निंबाळकर, धुमाळी या मंडळींनी स्वच्छता अभियानात सहभागी होत मंदिर गाभारा, मंदिर परिसर, मंदिराचा कळस, त्याचबरोबर धातूच्या मूर्ती, प्रतिमा यांची स्वच्छता करण्यात आली। हे मंदिर स्वच्छता अभियान मागील 4 वर्षापासून राबवत असून या उपक्रमात सहभागी असणाऱ्यांना हा उपक्रम राबवण्याचा आनंद व आत्मिक समाधान मिळत असल्याचे सहभागींनी सांगितले। या अभियानात 35 ते 40 तरुणांनी सहभाग नोंदवला। तसेच पाण्याचे टँकर व जेटिंग मशीनचा देखील वापर करण्यात आला। यावेळी श्रीमंत भोईटे घराण्याच्या टी शर्टचे लोकार्पण व वाटप करण्यात आले। स्वच्छता अभियानात सहभागी सर्वांना टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने सहभागींना सन्मानपूर्वक पुष्पहार व मानाचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच मंदिरातील पुजारी बंधूंना देखील सन्मानपत्र देत सन्मानित करण्यात आले। या अभियानाचे नेतृत्व करणारे श्री राहुल भोईटे यांनी याबाबत सांगितले की भोईटे घराण्याचे आराध्य श्री जावळ सिद्धनाथ महादेव यांच्या सालाबादप्रमाणे यंदाची यात्रा असून श्री जावळ सिद्धनाथ चैत्र यात्रा 2025च्या पूर्वसंध्येला भोईटे घराण्याचे समस्त वारसदार मंडळींनी देवस्थानची साफसफाई व श्रींच्या विविध प्रकारच्या सेवा करण्याचा आजचा मानस आणि मनोदय व्यक्त केला होता। त्यास अनुसरून आज आम्ही येथे आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने देवस्थानच्या समस्त परिसराचं स्वच्छता करणे, त्याचबरोबर मंदिरातील मुख्य गाभारा व ऐतिहासिक ज्या स्थळं आहेत, वाघाटी किंवा वीरगळा किंवा इतर जे स्मारक आहेत त्या सर्वांची स्वच्छता, रंगरंगोटी करणे, कुलस्वामींच्या गाभाऱ्यातील सर्व घाण किंवा जे वर्षभरात जे असलेले निर्माल्य असेल ते काढून देवांचे मुखवटे, पालखी या सर्वांची स्वच्छता करणं हा आजच्या अभियानाचा नेहमीप्रमाणे मनोदय असतो। आणि ह्या सर्व अभियान पार पडल्यानंतर सालाबादप्रमाणे श्री जावळ सिद्धनाथ चैत्र यात्रा ही सुरू होत असून चैत्र कृष्ण सप्तमी म्हणजेच 20 एप्रिल 2025ला श्री सिद्धनाथ जोगेश्वर यांचा हळदीचा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 8 वाजता आहे। चैत्र कृष्ण अष्टमीला म्हणजेच 21 एप्रिलला श्रींचा विवाह सोहळा दुपारी 12:15 ते 1:30 या दरम्यान नेहमीप्रमाणे पारंपरिक रिंगावून येथे होत असतो। त्याचबरोबर चैत्र कृष्ण नवमी 22 एप्रिलला बकरी 9 वाजता पडतात। त्यानंतर चैत्रकृष्ण दशमी म्हणजे 23 एप्रिल 25ला धडका व बगाडे यांचा पारंपरिक बघण्यासारखा कार्यक्रम मंदिरासमोर असतो। त्याचबरोबर चैत्र कृष्ण एकादशी 24 एप्रिलला छबिना व पावलगडीची पूजा करून पहाटे 3 वाजता पूजा सायंकाळी अशा प्रकारे संपूर्ण यात्रे स्वरूप असते। त्यामध्ये विविध मानकरी घराणे आपापल्या कुळाचार घेऊन सामील होत असतात। भोईटे घराणे ऐतिहासिक काळापासून देवस्थानाशी संबंधित असून घराण्यांच्या वंशजांतर्फे देवांची सेवा यात्रा काळात होत असते। त्यास अनुसरून आजचाही कार्यक्रम त्या सेवेचा एक भाग म्हणून यात्रेपूर्वीच केलेला असतो आणि तो आज पार पडणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर्वांनी यात्रेला बहुसंख्येने उपस्थित करून आपला कुळाचार व्यक्त करावा व जावळ सिद्धनाथ शरणी आपली सेवा रुजू करावी ही श्रीमंत भोईटे सरकार घराण्यातर्फे व न्यासतर्फे सर्वांना कळकळीची नम्र विनंती। नाईक निंबाळकर देवस्थान व चॅरिटीज या सर्वांचे भोईटे घराण्यातर्फे हार्दिक आभार।